Now notes related to the algebra of vectors. बरोबर, त्याच्यामध्ये आपण ऍडिशन ऑफ द वेक्टर पाहतोय आणि त्याच्या नोट्स. पहिली जी काही नोट आहे दॅट इज if a velocity vector a bar and b bar, if a velocity vector a bar and b bar acting simultaneously, then we use the parallelogram law of vector addition. म्हणजे वेक्टर असतील किंवा वेलॉसिटी वेक्टर असतील, कोणतेही वेक्टर जर त्यांचा सायमल्टेनियस ऍप्लिकेशन होते तर पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. इफ देर इज अ वन आफ्टर अनदर ऍप्लिकेशन, देन वी यूज द ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. दुसरी पण नोट आपल्याला समजली, पहिली समजली. ओके, अंडरस्टँडेबल आहे. थर्ड पहा, adding the vector to its opposite vector gives us the zero vector that we already know. समजा तुमच्याकडे एखादा वेक्टर आहे ए बी बार. ए बी बार मध्ये तुम्ही त्याचा निगेटिव्ह वेक्टर म्हणजे अपोजिट वेक्टर बी ए बार ऍड केला, म्हणजे ए बी बार. बी ए बार म्हणजे काय, विथ निगेटिव्ह साइन. तुम्ही त्याला कसं लिहू शकता, मायनस ए बी बार. कळतंय का तुम्हाला? मग ए बी बार मायनस ए बी बार is your zero bar, A bar, that is zero bar. Understandable आहे का? Geometrically कसं, A B bar असा, बरोबर, B A bar असा, म्हणजे ए पासून बी पर्यंत जात आहे, पुन्हा इकडे येत आहे, म्हणजे ए बारच झाला ना तो. रिझल्टंट काय झाला, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट काय झालं, झिरो झालं ना. मीन्स दॅट इज ए बार अँड ए बार इज इक्वल्स टू झिरो बार. ते सांगितलं पी क्यू बार प्लस क्यू पी बार इज इक्वल्स टू पी पी बार, दॅट इज झिरो. समजलं हे? फोर्थ, एसी बार इज इक्वल्स टू मायनस सी ए बार, इजंट इट? आता हा जो ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन तुम्ही पाहिला, हा जो लॉ पाहिला तुम्ही, आता ह्याच्यामध्ये मी जर असं गेलो असतो तर ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत गेलो मी, असं जाणं म्हणजे काय, ए पासून डायरेक्ट सी पर्यंत जाणं, बरोबर. इफ आय एम अप्रोचिंग टुवर्ड्स द सी थ्रू बी, मीन्स ए बी बार टू बी सी बार, मीन्स ए बी फ्रॉम ए टू बी अँड फ्रॉम बी टू सी. So going like this way, that is the distance, and what is the resultant, means displacement is what, AC. ओके, तुम्ही या कन्सेप्ट म्हणजे हे लॉजिक पण लावू शकता तिथं. मीन्स ए पासून बी पर्यंत जात आहे, बी पासून सी पर्यंत जात आहे, म्हणजे असं जाणं म्हणजे ए पासून सी पर्यंत जाणं. बट तुम्ही समजा हे ऍड केले, हे तीन वेक्टर ऍड केले, ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार, तर तुम्ही ऍक्च्युअली कुठं गेलात, पुन्हा तुमच्या ए पर्यंतच गेलात ना. म्हणजे इफ आय से ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार इज व्हॉट, सो दॅट इज इट सेल्फ ए ए बार. कळतंय का? म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट किती झालं रे, झिरो झालं ना. सो दॅट इज ए ए बार अँड दॅट इज युअर झिरो बार, नॉट झिरो, झिरो बार. कळलं? बरं, ही कन्सेप्ट नसेल कळत तर सिंपल आहे, एखाद्या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल्स लॉ वापरावा. हा एसी बार कशाचे इक्वल येईल, एसी बार कशाचे इक्वल येईल, किंवा ए बी बार प्लस बीसी बार कशाचे इक्वल येईल, ए बी बार प्लस बीसी बार एसी बारच्या, बरोबर. आता एसी बार इकडे आहे, त्याला इकडे घ्या तर तो मायनस एसी बार होईल का? कळतंय का? मायनस एसी बार. बरं, हे मायनसचं साइन आणि इकडे काय राहील, झिरो बार, कारण वेक्टरचं ऍडिशन सबट्रॅक्शन काही करा, तुम्हाला वेक्टरच मिळतो आणि दॅट इज झिरो बार, बरोबर. ह्या साईडला काय राहील, नॉट झिरो, झिरो बार राहील. आता पहा, एसी बारच्या समोरचं निगेटिव्ह साइन जर मला काढून टाकायचं असेल, पॉझिटिव्ह साइन द्यायचं असेल, तर मला ए आणि सी ला काय करावं लागेल, फ्लिप करावं लागेल. दॅट इज एसी बार इज मायनस एसी बार इज सी ए बार. सो आय शुड राईट दिस ॲज ए बी बार प्लस बी सी बार प्लस सी ए बार इज इक्वल्स टू झिरो बार. कळतंय का? समजतंय? सो दॅट इज द फोर्थ नोट, and that is a bar and that is zero bar. That means when a vector along the side of a triangle in order, the resultant is zero as initial and terminal point is same. बरोबर. आता फिफ्थ, the
ऍडिशन लॉ ऑफ वेक्टर, बरोबर. ऍडिशन ऑफ द वेक्टर कॅन बी एक्सटेंडेड, म्हणजे ट्रायंगल्स लॉ आपण एक्सटेंड पण करू शकतो, त्याला आपण पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणतो किंवा एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन और पॉलिगॉनल लॉ ऑफ ऍडिशन ऑफ द वेक्टर. ह्याच्यामध्ये काय, ही फिगर व्यवस्थित पहा, ही वाली फिगर. इज दिस अ पॉलिगॉन? पॉलिगॉन आहे. आता जर याला ए बार म्हणलं, याला बी बार, याला बी बार म्हणलं, तर पी आर बार काय येईल रे बाय ट्रायंगल्स लॉ? ए बार प्लस बी बार. मग हा जर ए बार प्लस बी बार असेल, हा जर ए बार प्लस बी बार असेल, हा सी बार असेल, हा असा येतोय, हा असा जातोय, तर रिझल्टंट वेक्टर असा असेल, दॅट इज दिस वेक्टर प्लस दिस वेक्टर, दॅट इज ए बार प्लस बी बार प्लस सी बार. आता हा ए बार प्लस बी बार प्लस सी बार ची डायरेक्शन अशी आहे आणि डी बार ची डायरेक्शन अशी आहे. हा असा जातोय, हा असा येतोय. बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन हा जो वेक्टर आहे हा काय बनेल? ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. ठीक आहे. तर समजा मी असा काहीसा पॉलिगॉन काढला तर अरे इकडे काढूयात नोटवर. एखादा पॉलिगॉन असा असेल, किंवा एक्झाम्पल एक्सरसाइज मध्ये असेलच. चल मनानेच ते असा समजा एखादा पॉलिगॉन आहे. ओके, दिस इज ए बार, दिस इज बी बार, and this is z bar. Tell me z bar in term of a bar and b bar. This is b bar, this is a bar, this is, let us say, d bar, this is e bar, this is c bar. Let us find out z bar in term of all these vectors. मग काय करणार तुम्ही? आपल्याला हे जे काही साइडचे वेक्टर्स आहेत ते माहिती आहेत. ठीक आहे. मग बी बार प्लस ए बार हा वाला वेक्टर असेल, हा असा येतोय, हा असा येतोय, म्हणजे बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन दिस इज व्हॉट ए बार प्लस बी बार, बरोबर. हा ए बार प्लस बी बार आणि हा डी बार, म्हणजे हा जो वेक्टर आहे हा असा आहे, हा असा आहे, तर रिझल्टंट त्याचा कसा असला पाहिजे ट्रायंगल्स लॉ मध्ये? म्हणजे हा काय येईल? ए बार प्लस बी बार प्लस डी बार, बरोबर. हा ए बार प्लस बी बार प्लस डी बार आहे आणि हा ए बार आहे, हा असा येतोय, हा असा जातोय, तर रिझल्टंट असा असेल. म्हणजे हा काय असायला पाहिजे? ए बार प्लस बी बार प्लस डी बार प्लस ई बार. आता सी बार पहा, हा असा जातोय,
सी बार असा जातोय, तर मग झेड बार कशाची इक्वल असायला पाहिजे? झेड बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार प्लस डी बार प्लस सी बार. ठीक आहे. So this is how we use the triangle's law of vector addition for, means this is how we extend the law of vector addition to the polygon. It is also called as extended law of vector addition or polygonal law of vector addition. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन और पॉलिगॉनल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आता आपण कुठे होतो? यस, हे झालं, हे कळालं तुम्हाला. मग इथं तुम्ही पी क्यू बार प्लस क्यू आर बार इज इक्वल्स टू पी आर बार असं म्हणू शकता. पी आर बार प्लस एस आर बार इज इक्वल्स टू पी एस बार म्हणू शकता. पी एस बार प्लस पी एस बार प्लस एस टी बार, कळतंय ना? पी एस बार प्लस एस टी बार इज पी टी बार. सो पी टी बार, कळतंय का? इझी आहे, अंडरस्टँडेबल आहे. ओके, नाउ नेक्स्ट. हे तर ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, हे प्रत्येक चॅप्टर मध्ये आपण पाहिलंय, लॉजिक मध्ये पाहिलंय, वेक्टर मध्ये पाहिलंय. ए बार प्लस बी बार इज इक्वल्स टू बी बार प्लस ए बार, मीन्स वेक्टर एडिशन इज कम्युटेटिव्ह. ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार, मीन्स ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल्स टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार, that is equals to a bar plus b bar plus c bar. This is called as associativity. This is called as associativity. This is also equals to a bar plus b bar plus c bar. This is called as associativity of the vectors. ठीक है? This vector addition is associative, vector addition is commutative. म्हणजे कसं ऍड करा, असं ऍड करा किंवा असं ऍड करा. Then if a zero vector is added to any vector gives you the same vector. This keeps its identity. बरोबर? This keeps its identity, means that is the identity. कळतंय? म्हणजे झिरो वेक्टरला ऍड केल्यामुळे तुमचा वेक्टर बदलला नाही, म्हणजे त्यांनी त्याची आयडेंटिटी, त्याचं अस्तित्व तसंच ठेवलं. दॅट इज द आयडेंटिटी. ए बार प्लस झिरो बार इज इक्वल्स टू ए बार. दिस इज द आयडेंटिटी, ऍडिटिव्ह आयडेंटिटी. देन ए बार प्लस मायनस ऑफ बी बार, मायनस ऑफ ए बार, ए बार प्लस निगेटिव्ह ऑफ ए बार. एखाद्या वेक्टर ए बार मध्ये त्याच वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर जर ऍड केला तर तुम्हाला झिरो वेक्टर मिळणार. दिस इज कॉल्ड एज ऍडिटिव्ह इनव्हर्स. ऍडिटिव्ह इनव्हर्स. मायनस ए बार इज कॉल्ड एज ऍडिटिव्ह इनव्हर्स, म्हणजे 1 प्लस मायनस 1 इज 0. बरोबर? सो दिस इज द ऍडिटिव्ह इनव्हर्स. ह्याच्यातून आपल्याला काय समजायचंय? आपण ज्यावेळी अल्जेब्रिक ऑपरेशन करू वेक्टरवर, तर तिथं समजा ए बार मायनस ए बार आला तर मग त्याला तुम्ही 0 बार लिहू शकता. कळतंय का? Then if a bar and b bar are vectors and m and n are scalars. A and b काय आहेत? वेक्टर्स आहेत. a bar b bar काय आहेत? वेक्टर्स. आणि m आणि n काय आहेत? स्केलर्स. तर मग m प्लस n टाइम्स a bar जर काढलं तर m टाइम्स a bar प्लस n टाइम्स b bar येईल. ठीक आहे ना? हे पहा, m plus n times a bar, that a bar is multiplied to m also and a bar is multiplied to n also, so that will be m times a bar plus n times a bar. m आणि n काय स्केलर्स आणि a bar is a vector. Or if you have like this, m is multiplied to a bar and b bar, दोन वेक्टरचं ऍडिशन तुम्ही करताय आणि त्याला ऍडिशन केल्यानंतर किंवा एखाद्या स्केलरने तुम्ही दोन वेक्टरच्या ऍडिशन करून जो वेक्टर मिळालाय त्या वेक्टरला मल्टिप्लाय करणं इज ऍज सेम ऍज त्या दोन्ही वेक्टरला इंडिव्हिज्युअली m ने मल्टिप्लाय करून ऍड करणं. कळतंय का काय सांगतोय ते? इथं काय, दोन स्केलरचं ऍडिशन करून एखाद्या वेक्टरला मल्टिप्लाय करणं इज ऍज सेम ऍज त्या दोन वेक्टरने आधी त्या वेक्टरला त्या दोन स्केलर्सने आधी त्या वेक्टरला मल्टिप्लाय करून घेणं आणि ऍडिशन करणं, दॅट इज सेम. आणि इथं काय म्हणतोय मी, एखाद्या स्केलरने दोन वेक्टरचं ऍडिशन करून मिळणाऱ्या वेक्टरला मल्टिप्लाय करणं इज ऍज सेम ऍज एखाद्या स्केलरने त्यांना इंडिव्हिज्युअली मल्टिप्लाय करून ऍड करणं. ठीक आहे? सो दिस इज द सेकंड. दिस इज कॉल्ड एज डिस्ट्रीब्युटिव्हिटी. ओके, डिस्ट्रीब्युटिव्हिटी ऑफ द वेक्टर ऍडिशन. ठीक आहे ना? And third one is
if you are multiplying any two scalars and then multiplying two vector, m आणि n काय स्केलर आहे, त्या दोघांचं आधी मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि मग a बारला मल्टिप्लाय करा, किंवा त्यांच्या दोघांपैकी एक बाहेर ठेवा आणि दुसऱ्याने a बारला मल्टिप्लाय करा. एखाद्या स्केलरने a बारला जर मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एक वेक्टर मिळेल आणि मग तो जो मिळालेला वेक्टर आहे त्याला m ने मल्टिप्लाय करा, असं करा. किंवा त्या n ला बाहेर ठेवा, m ने a बारला मल्टिप्लाय करा, m ने a बारला मल्टिप्लाय करून जो वेक्टर मिळेल त्या वेक्टरला n ह्या स्केलरने मल्टिप्लाय करा. त्या तिन्ही प्रोसेस मध्ये तुम्हाला सेम वेक्टरच मिळणार आहे. दॅट इज द थर्ड प्रॉपर्टी. कळतंय का? नाउ नेक्स्ट, दिस इज कॉल्ड एज ट्रायंगल्स इनइक्वालिटी. दिस इज कॉल्ड एज ट्रायंगल्स इनइक्वालिटी. ट्रायंगल्स इनइक्वालिटी काय? मॅग्निट्यूड ऑफ a बार प्लस b बार. ओके, magnitude of a bar plus b bar is always lesser than or equals to magnitude of a bar plus magnitude of b bar. आता हे ट्रायंगल्स इनइक्वालिटी तुम्हाला कुठून कळेल? ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वरून. हे पहा, इथून मला एक गोष्ट सांगा, याला समजा मी a बार म्हणलं, ठीक आहे ना, याला समजा a बार म्हणलं, याला b बार म्हणलं आणि याला c बार, तर मला सांगा c बार इज इक्वल्स टू a बार प्लस b बार का? C bar is equals to a bar plus b bar. मला सांगा magnitude of a bar is this AB, length of AB. Magnitude of b bar is length of BC. आणि magnitude of a bar plus b bar. A bar plus b bar चं magnitude म्हणजे C bar चं magnitude. This is what? This is a bar plus b bar ना. This vector is a bar plus b bar. मग ह्या a बार प्लस b बारचं जे काही मॅग्निट्यूड आहे, हे मॅग्निट्यूड तुम्हाला एक गोष्ट माहिती, a बार प्लस b बार इज द लेंथ ऑफ वन ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल. a बार इज ऑल्सो द लेंथ ऑफ वन ऑफ द साइड ऑफ द ट्रायंगल and b bar, magnitude of b bar is also the length of one of the side of the triangle. मग तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे, the sum of two sides of the triangle is always lesser than the third one. This is the property of the triangle. एखादा जॉमेट्रिक शेप जो आहे किंवा एखाद्या जॉमेट्रीला जर ट्रायंगल बनायचं, जॉमेट्रिक ऑब्जेक्टला जर ट्रायंगल बनायचंय, तर तिथं आपण हे म्हणू शकतो की गिव्हन, समजा तुम्हाला तीन साइड दिल्या, तीन साइड बरोबर, आणि तीन साइड म्हणजे ट्रायंगलच्या तीन साइड दिल्या आणि तुम्हाला जर विचारलं, किंवा एखाद्या जॉमेट्रिक फिगरच्या तीन साइड दिल्या, तीन साइडच्या लेंथ दिल्या आणि तुम्हाला सांगितलं दिस इज द ट्रायंगल, प्रूव्ह दॅट दिस इज द ट्रायंगल. मग कसं प्रूव्ह करणार? तुम्ही त्या तिघांसाठी एक गोष्ट चेक करणार की कोणतेही दोन घ्या, त्या दोघांची बेरीज करा, टेक एनी टू ऑफ देम, टेक देअर सम, and if that sum is greater than third one, then we are calling that to be triangle. कळतंय का? म्हणजे एखाद्या जॉमेट्रिक ऑब्जेक्टला, जॉमेट्रिक फिगरला जर ट्रायंगल बनायचंय तर त्याच्यासाठी ही प्रॉपर्टी व्हॅलिड झालीच पाहिजे, म्हणजे सम ऑफ टू साइड्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन द थर्ड वन and it may be equal when a bar and b bar are same. कळतंय का? समजते सगळ्यांना? सो दिस इज द ट्रायंगल्स इनइक्वालिटी. कारण a plus b चा magnitude is also the length of the side of the triangle. Magnitude of a bar is also the length of the side of the triangle. बरोबर? And magnitude of b bar is also the length of the side of the triangle. मी म्हटलं a bar आणि b bar चं जे काही मॅग्निट्यूड आहे त्यांना ऍड करा, म्हणजे काय करा, ह्या दोन साइडच्या लेंथला काय करा, तुम्ही ऍड करा. If you are adding the length of two sides of the triangle, that is always greater than or equals to third side of the length of the third side of the triangle. This is called as triangles inequality. This is what? Triangles inequality. कळतंय का? आता हे पहा, नेक्स्ट, any two vectors a bar and b bar determines the plane and a bar plus b bar and a bar minus b bar remains in the same plane. कोणतेही दोन वेक्टर असतील ना तुमच्याकडं, कोणतेही दोन, तर ते प्लेन जनरेट करतात. काय जनरेट करतात? दे आर द जनरेटर. दे जनरेट्स द प्लेन. determines the plane or generates the plane. Generates the plane. They generates the plane.
two vectors, any two vectors generates the plane. दोन वेक्टर असतील प्लेन जनरेट करतील, प्रोव्हाइडेड दॅट दे शुड बी नॉन कोलिनियर. कोलिनियर वेक्टर असेल तर प्लेन कसं बनवतील ते तर तरी बनवू शकतात. प्लेन म्हणजे काय, समजा हा हात आणि हा हात हे दोन वेक्टर आहेत. हा असा करा तर असा प्लेन बनून जाईल, हे असे करा तर असा प्लेन बनून जाईल. कळतंय ना, समजतंय सगळ्यांना. सो टू वेक्टर्स जनरेट द plane. Any two vectors generates the plane or determines the plane. And always remember, sum of these two vectors and the difference of these two vectors जर तुम्ही केला तर तुम्हाला वेक्टर मिळतात ना. दोन वेक्टरला ऍड केलं किंवा दोन वेक्टरला सबट्रॅक्ट केलं तर दोन वेक्टरला ऍड करून किंवा दोन वेक्टरला सबट्रॅक्ट करून मिळणारे वेक्टर सुद्धा त्याच प्लेन मध्ये लाई करतात. म्हणजे काय रे, म्हणजे हे if you have two vectors a bar and b bar, they generates the plane. त्यांनी प्लेन जनरेट केलं. कोणतं प्लेन जनरेट केलं? they have generated this plane. they have generated this plane. they have generated this plane. हे प्लेन जनरेट केलं त्यांनी. आणि मग मला सांगा, तुम्ही a बार प्लस b बार काढला, तुम्ही a बार मायनस b बार काढला, मला सांगा a बार प्लस b बार and a bar minus b bar सेम प्लेन मध्ये आहेत का? So that is the last node, that is a bar plus b bar, a bar, b bar, a bar plus b bar, a bar minus b bar are in the same plane, or they lies in the same place. They lies in the same plane. कळतंय का? So that is all about the algebra on function. algebra on the vectors. जे काही वेक्टर्स आहेत त्यांचा अल्जेब्रा कसा करतात, म्हणजे ऍडिशन कशी करतात, स्केलर मल्टिप्लिकेशन कसं करतात, आणि ऍक्च्युअल मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर मध्ये स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट ते पुढे पाहणार आहे. पण दॅट इज द बेसिक अल्जेब्रा दॅट वी मस्ट नो. आता हा वाला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करू. इन अ क्वाड्रिलॅटरल PQRS फाइंड द रिझल्टंट वेक्टर. याला थोडं मोठं करतो. वी आर बिल्डिंग अवर कन्सेप्ट. ऍज दिस इज व्हेरी फर्स्ट लेक्चर, इट शुड बी व्हेरी बेसिक. काय होतंय? ओके, हे फर्स्ट लेक्चर, त्याच्यामुळे मी खूप स्लो जातोय आणि व्हेरी बेसिक पासून आपण घेतोय. छोट्या छोट्या गोष्टी, त्या टर्मिनॉलॉजी जर कळाल्या, ते शब्द तुमच्या कानावर पडले, तर मग पुढच्या लेक्चर मध्ये जे शब्द वापरेल त्याच्यामुळे तुम्ही कन्फ्युज नाही होणार. ठीक आहे. इन क्वाड्रिलॅटरल PQRS फाइंड द रिझल्टंट वेक्टर. QR बार प्लस RS बार सांगा. QR बार असा असेल, दिस इज QR बार, RS बार इज दिस. मग रिझल्टंट वेक्टर सांगा बरं. हा असा चाललाय, हा असा चाललाय, तर रिझल्टंट म्हणजे Q पासून S पर्यंतच जायचं होतं ना रे. Q पासून S पर्यंत जायचं होतं, पण R थ्रू गेलो. गोइंग लाईक दिस वे इज ऍज सेम ऍज बाय ट्रायंगल्स लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन QS बार. आता PQ बार प्लस QR बार, PQ बार प्लस QR बार, जायचं तर R पर्यंतच होतं, पण थ्रू Q गेलो, बट दॅट इज ऍज सेम ऍज PR बार. कळतंय का? PS बार प्लस SR बार प्लस RQ बार, PS बार प्लस SR बार प्लस RQ बार, जायचं Q पर्यंतच होतं. रिझल्टंट इज PQ बार. काय आलं? PQ. समजतंय? PR बार प्लस RQ बार प्लस QS बार, PR बार प्लस RQ बार प्लस QS बार. येस, कळतंय ना? जायचं S पर्यंतच होतं, पण आपण इतके सगळे ऑप्शन करून गेलो, बट दॅट रिझल्टंट इज इटसेल्फ PS बार. कळतंय? दिस इज द एक्सटेंडेड लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. देन QS bar minus SR bar minus PS bar. So to get rid of that minus sign, very first convert everything into the plus sign.
मग मला सांगा क्यू आर बार एस आर बारला प्लस आर एस बार लिहा. काय लिहा? प्लस आर एस बार. कारण हे निगेटिव्ह साईन मुळे कन्फ्युज होऊ शकता तुम्ही. प्लस एस पी बार. ठीक आहे ना. म्हणजे क्यू आर बार प्लस एस पी बार प्लस सॉरी आर एस बार. क्यू आर बार प्लस आर एस बार प्लस एस पी बार is as same as QP bar. Means as same as means its resultant is QP bar. Its resultant is QP. Okay. Then QP bar plus PR bar minus RP bar is plus PR bar plus RS bar. QP bar plus PR bar plus RS bar is QS. इझी आहे का? काय अवघड आहे याच्यात? ओके. नाउ लेट अस स्टार्ट विथ द थिअरम. इथून पुढे मजा येते या चॅप्टर मध्ये. जिथं तुमचं फिजिक्स आणि मॅथ्स पूर्ण एक वेगळी दिशा घेतं. ठीक आहे. थिअरम इज व्हॉट? 2 non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n. तुम्हाला मी सांगितलं होतं दोन वेक्टर कोलिनियर कधी असतात? जेव्हा एक दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असतो. ए बार इज एम टाइम्स बी बार. आठवतंय का? पण आता इथे हे काय सांगतायत? टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर सेड टू बी कोलिनियर इफ अँड ओनली इफ और इफ अँड ओनली इफ देयर एक्झिस्ट अ स्केलर एम अँड एन. जर दोन स्केलर एक्झिस्ट करतात एम अँड एन सो दॅट at least one of them is non-zero such that m times a bar plus n times b bar is equals to 0 bar. हे तोंडपाठ असलं पाहिजे. Two non-zero vectors a bar and b bar are said to be collinear if and only if there exist scalars m and n. Okay. Not one of them is zero. At least one of them is zero. बरोबर? At least one of them is zero. म्हणजे त्यांच्यातला एक तरी कसा असला पाहिजे? नॉन झिरो असला पाहिजे. At least one of them is non-zero such that m times a bar plus n times b bar is equals to 0 bar. ह्याचा अर्थ काय आहे सांगा बरं? म्हणजे आहेत नाही. लँग्वेज इम्पॉर्टंट आहे. जर दोन वेक्टरला तुम्हाला कोप्लेनर वेक्टर म्हणायचंय ए बार आणि बी बारला सॉरी कोलिनियर म्हणायचं. कोप्लेनर नेक्स्ट. टू वेक्टर्स ए बार आणि बी बारला जर तुम्हाला कोलिनियर वेक्टर्स म्हणायचंय तर असे कोणते ना कोणते एम आणि एन एक्झिस्ट झाले पाहिजेत. एम आणि एन असले पाहिजेत. एम आणि एन पैकी ऍटलिस्ट एक तरी नॉन झिरो असला पाहिजे. एखादा झिरो चालेल पण एक तरी नॉन झिरो असला पाहिजे सच दॅट त्याने हे फॉलो केलं पाहिजे. एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार इज इक्वल टू 0 बार. म्हणजे काय? एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार हे 0 बारच्या इक्वल असेल. एम आणि एन पैकी ऍटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो असेल तर आपण म्हणू की ते दोन वेक्टर कसे आहेत? कोलिनियर वेक्टर्स आहेत. कळतंय? आता ह्याचा जो प्रूफ पार्ट आहे ना, ज्यावेळी इफ अँड ओनली इफ येतं पहा, ज्यावेळी इफ अँड ओनली इफ येतं त्यावेळी तुम्हाला दोन पार्ट मध्ये प्रूफ करावं लागतं. कसं? दोन पार्ट मध्ये. इफ पार्ट अँड ओनली इफ पार्ट. ओके. इफ पार्ट आणि ओनली इफ पार्ट. बरोबर? ओनली इफ पार्ट अँड इफ पार्ट. आता मी तुम्हाला पहिला थिअरम समजून सांगतो की या थिअरमला कसं प्रूव्ह करायचं. या थिअरमला म्हणजे अशा टाईपच्या, कारण तुम्ही आतापर्यंत 10वी पर्यंत तुम्ही किंवा 11वी पर्यंत असे थिअरम कधीच पाहिले नाही इफ अँड ओनली इफ वाले. आणि आता तुम्ही पाहताय पुढे जाऊन इंजिनिअरिंग मध्ये पण इफ अँड ओनली इफ वाले येतील. त्यावेळी तुम्हाला दोन पार्ट मध्ये प्रूव्ह करावं लागतं. इफ अँड ओनली इफ मध्ये लास्टला काय दिसतो तुम्हाला? इफ अँड ओनली इफ मध्ये इथं काय दिसतो? ओनली इफ. म्हणजे पहिला पार्ट कोणता असतो? ओनली इफ वाला.
दुसरा पार्ट कोणता प्रूव्ह करायचा? इफ पार्ट. फर्स्ट पार्ट दॅट इज नीडेड टू बी प्रूव्ड इज ओनली इफ वाला पार्ट अँड देन इफ वाला पार्ट. हे पहिलं प्रूव्ह करायचं, त्याच्यानंतर हे प्रूव्ह करायचं. बर, ओनली इफ वाला पार्ट प्रूव्ह करत असताना इफच्या पहिला पार्ट अज्युम करायचा. काय करायचा? इफच्या पहिला पार्ट, इफच्या आधी जो पार्ट आहे तो अज्युम करायचा. लेट, इथं केलंय का? सपोज ए बार अँड बी बार कोलिनियर, म्हणजे हे कोलिनियर आहेत असं आपल्याला काय करायचं? अज्युम करायचं. आणि ओनली इफच्या नंतरचा पार्ट हा इफ पार्ट प्रूव्ह करत असताना अज्युम करायचा. इफ पार्ट म्हणजे हे जे सेकंड वाला पार्ट प्रूव्ह करत असताना तुम्ही अज्युम काय करणार की देअर एक्झिस्ट अ स्केलर एलिमेंट अँड ऍटलीस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो. मग तुम्ही इथं काय करताय? सपोज, म्हणजे हा पूर्ण पार्ट, पूर्ण पार्ट ओनली इफ नंतरचा पूर्ण पार्ट. सपोज एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार, हे तुम्ही काय केलं? अज्युम केलं. अँड त्यांच्या दोघांपैकी कोणताही एक नॉन झिरो असला पाहिजे, तर आपण म्हटलं एम इज नॉन झिरो. सपोज एम इज नॉन झिरो. कळतंय का? अँड दॅट्स इट. म्हणजे हे अशा वेने आपल्याला प्रूव्ह करायचं असतं दोन पार्ट मध्ये, ओनली इफ पार्ट आणि इफ पार्ट. ओनली इफ वाला पार्ट प्रूव्ह करत असताना इफच्या अगोदरचा पार्ट सपोज करायचा, अज्युम करायचा. इफ पार्ट प्रूव्ह करत असताना ओनली इफ वाल्या नंतरचा पार्ट आपल्याला काय करायचा असतो? अज्युम करायचा असतो किंवा सपोज करायचा असतो. कळतंय का? ओके. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर युअर बोर्ड एक्झाम. हे जे काही थिअरम ह्या चॅप्टर मध्ये घेणार आहेत, आय थिंक 10 का 12 मार्कचा हा चॅप्टर आहे. 12 मार्कचं वेटेज आणि लाईन अँड प्लेनला 10, म्हणजे 22 मार्क 80 पैकी तुम्हाला ह्या दोन चॅप्टर मधून मिळणार आहे. मग काय इतकं स्लो नाही जावं स्टार्टिंगच्या लेक्चरला? नाही तर पहिल्याच लेक्चर मध्ये दन सगळं सांगून दिलं, पूर्ण डिमोटिवेट. कळतंय का? सो हे काय घ्यायची गरज नाही, आपण प्रूव्ह करू, एवढं काय नाही. प्रूफ कसे लक्षात ठेवायचे? आता माझे पण लक्षात आहे का? नाही. फक्त इफ अँड ओनली इफ मध्ये काय करायचं, म्हणजे एवढं धरून चालायचं की अरे इफ अँड ओनली इफ ज्यावेळी येतं त्यावेळी आपल्याला दोन पार्ट मध्ये प्रूव्ह करावं लागतं. पहिला पार्ट कोणता? ओनली इफ पार्ट, बरोबर ना? पहिला पार्ट कोणता? ओनली इफ. त्याच्यानंतरचा इफ वाला पार्ट, मग ओनली इफ पार्ट. ओनली इफ वाला पार्ट प्रूव्ह करत असताना अज्युम काय करायचं? इफ वाल्या पार्टच्या अगोदरचं जे काय आहे त्याला सपोज करायचं. म्हणजे टू नॉन झिरो वेक्टर्स ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग तुम्ही काय करणार? सपोज ए बार अँड बी बार आर टू नॉन झिरो कोलिनियर वेक्टर्स. टू नॉन झिरो कोलिनियर वेक्टर्स, हे आपण सपोज करू. सपोज ए बार अँड बी बार आर टू नॉन झिरो कोलिनियर वेक्टर. बरं, मी असं म्हणलं, व्यवस्थित लक्ष द्या. सपोज ए बार अँड बी बार आर टू नॉन झिरो कोलिनियर वेक्टर. तुम्हाला एक गोष्ट माहिती, जर हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत तर एक दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असला पाहिजे. म्हणून तुम्ही म्हणाल हेन्स कोलिनियर आहे असं सपोज केलं ना, मग त्याच्यानंतर बोलावं लागेल की हेन्स ए बार इज सम स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. दोन्ही पण नॉन झिरो म्हणजे टी पण तुमचा नॉन झिरो असलाच पाहिजे. कळतंय का कसं लिहायचं? एक हा दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असला पाहिजे आणि टी बिलॉंग्स टू आर, किंवा टी इज अ स्केलर असं म्हणा तुम्ही. कळतंय तुम्हाला? ए बार इज टी टाइम्स बी बार. आता मी काय करतोय, लेट अस टेक दिस टी टाइम्स बी बार टू लेफ्ट हँड साइड. दॅट इज ए बार मायनस टी टाइम्स बी बार इज इक्वल्स टू 0 बार. कळतंय? आता हे दिसतंय का एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार सारखं? यस, दिस इज 1. So comparing with m times a bar and n times b bar, m is equals to 1. Here m is equals to 1 and n is equals to minus t. कळतंय? आता ओनली इफ वाला, याच्या खाली काय लिहायचं हे पण सांगतो तुम्हाला. आता कोणता पार्ट? आता इफ पार्ट, इफ अँड ओनली इफ नाही, इफ पार्ट.
इफ पार्ट मध्ये सपोज काय करायचं, अज्युम काय करायचं, ओनली इफच्या नंतरचा, बरोबर. आता ओनली इफच्या नंतर काय मसाला आहे पूर्ण, देअर एक्झिस्ट स्केलर्स m and n, at least one of them is non-zero such that m times a bar plus n times b bar is equals to 0 bar. म्हणजे काय, तुम्हाला हे अज्युम करायचंय की लेट किंवा सपोज m times a bar plus n times b bar is equals to 0 bar, हे आपल्याला अज्युम करायचंय. आणि देअर एक्झिस्ट स्केलर्स m and n, म्हणजे m आणि n काय आहेत, स्केलर्स आहेत. at least one of them is non-zero, बरोबर. there exists scalars m and n, at least one of them is non-zero. let us say m is not equals, त्यांनी n घेतलाय ना, त्यांनी m घेतलाय ना, नॉन झिरो, आपण n घेऊ. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल रे, हे असंच का जात नाही तर तुम्ही पाठ कराल की अरे त्यांनी m0 घेतलाय म्हणजे आपणही m0 n घ्यायचा, ठीक आहे, असं नाही. ऍटलिस्ट वन ऑफ देम इज नॉन झिरो, त्यांनी m कन्सिडर केला, आपण n करू. आता आपण जर n केलाय ना कन्सिडर, n इज नॉन झिरो, तर मग काय करावं लागेल, m टाइम्स a बार प्लस n टाइम्स b बार इज 0 बार आहे ना, तर मी त्याला असं लिहू का की n टाइम्स b बार इज इक्वल्स टू मायनस m टाइम्स a बार. m बार इकडे गेला, मायनसचा m a टाइम्स a बार झाला, कळतंय का. m टाइम्स a बार जर तिकडे गेला तर मायनसचा m टाइम्स काय झाला, a बार झाला. एवढं कळतंय सगळ्यांना. आता मला सांगा, तुम्ही b बारला मायनस m अपॉन n इंटू a बार लिहू शकता का. एका वेक्टरला मला सांगा m आणि n काय, m आणि n काय, स्केलर. एक वेक्टरला, आणि स्केलर डिवायडेड बाय स्केलर इज ऑल्सो स्केलर. आणि त्याच्यात आपण काय म्हटलंय, n ला नॉन झिरो घेण्याच्या मागचं कारण एवढंच होतं की मी n टाइम्स b बारला लेफ्ट हँड साइडला ठेवील आणि n ला डिव्हिजनला देईल आणि डिनॉमिनेटर झिरो व्हायला नको म्हणून मी n ला नॉन झिरो केलं. जर मी m ला नॉन झिरो घेतलं असतं तर मला हेच स्टेटमेंट असं लिहावं लागतं, m टाइम्स a बार इज मायनस n टाइम्स b बार, आणि मग a बार इज मायनस n बाय m b बार. म्हणजे हे असं बनलं असतं, कारण m नॉन झिरो आहे आणि b कॅनॉट डिवाइड बाय झिरो, म्हणून m ला मला काय करावं लागलं, डिनॉमिनेटरला टाकावं लागलं आणि m ला नॉन झिरो कन्सिडर करावं लागलं. कळतंय का. म्हणजे असं नाही की युनिडायरेक्शनल वेने जा आणि त्यांनी जे केलंय तेच करा आणि तेच पाठ ठेवा, ठीक आहे. अप्रोच समजून घ्या की एखाद्या थिअरमला प्रूव्ह कसं करतात. b बार इज मायनस m बाय n टाइम्स a बार, बरोबर. आता मला सांगा, m अँड n जर स्केलर आहे, n नॉन झिरो आहे, तर m बाय n पण एक काय असेल, स्केलरच असेल. त्याच्या पुढे निगेटिव्ह साइन दिला तर निगेटिव्ह इज ऑल्सो ना, निगेटिव्ह नंबर सुद्धा काय आहे, स्केलरच आहे. सगळे रिअल नंबर म्हणजे काय, स्केलर आहे. मग मला सांगा, मायनस m बाय n इज ऑल्सो द स्केलर. आणि मग सांगा, एखादा वेक्टर हा दुसऱ्या वेक्टरच्या जर स्केलर मल्टिपल मध्ये तुम्ही लिहू शकता, म्हणजे a बार आणि b बार काय आहे, कोलिनियर आहेत. a बार अँड b बार आर कोलिनियर. मग तुम्ही म्हणाल की हिअर हे जे m बाय n आहे ना, किंवा इथं मी म्हणतो लेट m बाय मायनस m बाय n इज इक्वल्स टू t. असं पण म्हणायची गरज नाही, तुम्ही म्हणा मायनस m बाय n इज अ स्केलर. आणि जर तुम्ही हे अज्युम केलं की m टाइम्स a बार प्लस n टाइम्स b बार 0 बार आहे, आणि तुम्ही हे प्रूव्ह करू शकला की a बार आणि b बार काय आहेत, कोलिनियर. पहा, b बारला स्केलर मल्टिपल ऑफ a बार मध्ये लिहू शकता, म्हणजे काय, b बार आणि a बार काय आहेत, कोलिनियर वेक्टर्स आहेत. म्हणजे काय, b bar is some t times a bar, hence a bar and b bar are collinear vectors. मग मी काय सांगतोय तिकडे व्यवस्थित लक्ष द्या. इफच्या अगोदरचा पार्ट हा ओनली इफचं प्रूव्ह करत असताना मी सपोज केला. हे सपोज करून मी m टाइम्स a बार
प्लस एन टाइम्स बी बार इज इक्वल्स टू 0 बार हे प्रूव्ह केलं. बरोबर. केलं का प्रूव्ह? म्हणजे ह्याला जर अज्युम केलं तर हे प्रूव्ह करू शकलो, आणि ह्याला जर सपोज केलं तर हे प्रूव्ह करू शकलो. म्हणजे ओनली इफ वाला पार्ट आणि इफ वाला पार्ट ह्या दोन्ही गोष्टी मी प्रूव्ह केल्या. म्हणजे काय? थिअरम इज प्रूव्ड. म्हणजे हे अज्युम केलं ए बार आणि बी बार हे नॉन झिरो आहेत. बरोबर. ए बार अँड बी बार आर नॉन झिरो कोलिनियर वेक्टर. हे अज्युम केलं मी. चला कन्सिडर करूयात की ए बार आणि बी बार कोलिनियर आहे. मग हे कोलिनियर आहे तर मग मी हे प्रूव्ह करू शकलो की एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार काय? 0 बार आहे. आता मी एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बारला 0 बार कन्सिडर केलं तर मी हे प्रूव्ह केलं की ए बार आणि बी बार कोलिनियर आहे. म्हणजे प्रूफ इज ओव्हर. कळतंय का? दिस इज हाऊ वी हॅव टू प्रूव्ह. कळतंय? ओके. झालं की. आता याच्या करोलरीज आहेत. करोलरीज पण इम्पॉर्टंट आहेत. करोलरीज काय? इथं जागा राहिली का थोडीशी? दोन मिनिटं. इथं दॅट इज न्यू. दॅट इज एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार इज इक्वल टू 0 बार. जरा जास्तच छोटं झालंय. समजतंय ना प्रूव्ह? आता करोलरीज पहा. Corollary number 1. If two vectors a bar and b bar are not collinear. पहा, प्रूफ काय होतं? थिअरम काय होता? थिअरम इज व्हॉट? Two non-zero vectors a bar and b bar are said to be collinear if and only if there exist scalars m and n. At least one of them is non-zero such that m times a bar plus n times b bar is equals to 0 bar. हे झालं theoretical sentence. आणि लॉजिकली जर दोन नॉन झिरो वेक्टर आहेत ते जर कोलिनियर असतील तर एम आणि एन हे कोणतेही दोन स्केलर असले पाहिजेत. त्यांच्या दोघांपैकी कोणताही एक जर नॉन झिरो असेल तर एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार हा 0 बारच्या इक्वल असला पाहिजे. जर एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार असेल तर 101% ए बार आणि बी बार को लिनियर असतील. आणि ए बार आणि बी बार जर को लिनियर आहेत तर एम टाइम्स बी बार प्लस एन टाइम्स एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार इज इक्वल टू 0 बार असेल. दिस इज बोथ हँडी सेम. कळतंय? म्हणजे काय? म्हणजे ह्या करोलरी थ्रू तुम्हाला काय समजायचं? जर असं नसेल, ए बार आणि बी बार जर कोलिनियर नाही, ए बार अँड बी बार आर नॉट कोलिनियर, पण तरी पण एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येते, ह्याचा अर्थ हा धोका आहे. म्हणजे एम आणि एन हे ऍट द सेम टाइम काय आहे? 0 आहे. याला म्हणतो ऍट द सेम टाइम 0. ओके. ऍट द सेम टाइम. कारण आपण काय म्हटलं होतं? ए बार आणि बी बार जर टू नॉन झिरो वेक्टर आहेत आणि ते कोलिनियर आहेत तर मग एम आणि एन पैकी ऍटलिस्ट एक तरी नॉन झिरो असला पाहिजे. पण आपण म्हटलं की ए बार आणि बी बार कोलिनियर नाहीत. म्हणजे ही करोलरी काय सांगते? ए बार आणि बी बार कोलिनियर नाही, तरी पण हे एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येत आहे. तर मग 101% एम आणि एन 0 असेल ऍट द सेम टाइम. कारण थिअरम असं सांगतो की ए बार बी बार कोलिनियर आहेत तर एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार असला पाहिजे. एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार आहे तर 100% ए बार आणि बी बार कोलिनियर असले पाहिजे.
पण इथं म्हणतोय की ए बार बी बार कोलिनियर नाहीत, तरी पण एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार आहे, म्हणजे एम आणि एन ऍट द सेम टाइम काय असला पाहिजे, 0 असला पाहिजे. सेकंड करोलरी. हा काय बार घ्यायला 0 बार. टू नॉन झिरो वेक्टर साठीच हे प्रूफ. जास्त साठी आपण पाहू ना, 3 वेक्टर साठी पाहू, एन वेक्टर साठी त्याचं लिनियर कॉम्बिनेशन 0 येतं, ते रिमार्क्स मध्ये पाहू. जास्त वेक्टर असतील तर त्यांचं सगळ्यांचं लिनियर कॉम्बिनेशन घ्यावं लागतं. याला आपण लिनियर कॉम्बिनेशन म्हणतो. याला काय म्हणतो? दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ 2 वेक्टर्स. लिनियर कॉम्बिनेशन. 2 वेक्टरचं लिनियर कॉम्बिनेशन 0 येईल, 0 बार येईल. कळतंय? करोलरी नंबर 1 मध्ये कोणाला काही शंका? म्हणजे एम टाइम्स ए बार प्लस एन टाइम्स बी बार 0 बार येतोय, ए बार बी बार कोलिनियर नसताना पण, म्हणजे एम आणि एन ऍट द सेम टाइम 0च असेल. सेकंड करोलरी, इफ 2 वेक्टर्स ए बार एंड बी बार आर नॉट कोलिनियर and m times a bar plus n times b bar is p times a bar plus q times b bar, then you can say m is equals to p and n is equals to q, as simple as it is. हे बरोबर बोलतीये ना करोलरी 2. m times a bar plus n times b bar 0 बार तर नाहीये, नाही तर चांगलीच गोष्ट आहे, कारण कोलिनियर नाही तर 0 बार असण्याचा प्रश्नच नाही. मग ते कशाचे इक्वल आहे? मग त्यांनी म्हटलं ते p times a bar plus q times b bar च्या बरोबर आहे. तर मग m p च्या बरोबर असला पाहिजे. m should be equals to p and n should be equals to q. कळतंय का? मग इथं म्हटलं की that is m is equals to p and n is equals to q. कळतंय? समजतंय का? प्रत्येक गोष्ट ही डोक्यात ठेवायची आहे. म्हणजे if 2 vectors a bar and b bar are not collinear, मग 3 times a bar plus y times b bar x times a bar plus 5 times b bar च्या बरोबर आलं, म्हणजे x is equals to 3 आणि y is equals to 5. a bar आणि b bar काय आहेत? नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. मग त्याचं जे लिनियर कॉम्बिनेशन आहे हे 0 बार येईल का? नाही येणार. बरोबर? कोलिनियर नाही तर 0 बार येणारच नाही. मग ते कुठल्या ना कुठल्या दुसऱ्या वेक्टरच्या इक्वल आलं, ते x टाइम्स a bar plus y 5 टाइम्स b bar च्या इक्वल आलं, म्हणजे y is equals to 5 and x is equals to 3. कळतंय? as simple as it is. Equality of the vectors. आता नेक्स्ट इज कोप्लेनर वेक्टर अँड थेरम नंबर 2. एवढ्या 2 गोष्टी आज पाहू आपण, युनिकनेस आणि मग आपण थांब. थेरम नंबर 3 होऊ शकतो का? किती वाजले आता? 11. अरे सगळं होईल. तुम्हाला एकदा कळलं ना इफ आणि ओनली इफ वाल्या पार्ट मध्ये कसं तोडायचं ते, मग सगळं होईल. आता पहा कोप्लेनर वेक्टर काय असतं. कोप्लेनर वेक्टर म्हणजे असे वेक्टर्स, कोप्लेनर वेक्टर्स, किंवा हे पण स्लाइड वर घेतो मी तुम्हाला आज रिवाइज करताना. आज जे काही झालं ते आजच्या आजच करा आणि सगळं तोंडपाठ करा. ठीक आहे? कारण उद्या ते शब्द खूप असे फेकले जातील तुमच्या कानावर, त्याच्यामुळं तुम्ही ते शब्द लक्षात ठेवा. अरे कोलिनियरिटी म्हणजे काय असते, कोलिनियर वेक्टर काय, कोप्लेनर वेक्टर काय. कारण पुढच्याच थेरम मध्ये काय, लेट ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर वेक्टर्स, वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. ठीक आहे? फॉर दॅट पर्पज अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. Coplanar vectors. 2 or more vectors are said to be coplanar if they are in a same plane or they are in a parallel plane. 2 वेक्टर किंवा 2 पेक्षा जास्त वेक्टरला आपण कोप्लेनर वेक्टर कधी म्हणणार? जेव्हा ते एकाच प्लेन मध्ये. पहा ह्या बोर्डवर, बोर्ड इज अ प्लेन. ओके, दिस बोर्ड इज अ प्लेन, आणि या प्लेनवर मी कितीही वेक्टर काढले, हे सगळे वेक्टर काय आहेत? कोप्लेनर वेक्टर आहे. The vector or 2 or more vectors are said to be coplanar vector if they, co म्हणजे काय? सेम. बरोबर? if they are in a same plane or they are in a parallel plane मध्ये असलेल्या वेक्टर्सला सुद्धा तुम्ही काय म्हणणार? कोप्लेनर. बरोबर? म्हणजे 2 vectors or more vectors are said to be coplanar vectors
इफ दे आर इन अ सेम प्लेन और दे आर इन अ पॅरलल प्लेन. ते एकाच प्लेन मध्ये आहेत किंवा ते पॅरलल प्लेन मध्ये आहेत. कळतंय का? आता पहा, आता इथं समजतंय का तुम्हाला ए बार बी बार? ए बार आणि बी बार एकाच प्लेन मध्ये आहेत. सी बार आणि डी बार हे प्लेन पॅरलल टू द प्लेन हॅव्हिंग द वेक्टर, म्हणजे ए बार आणि बी बारचं जे काही प्लेन आहे, ए बार आणि बी बार ज्या प्लेन मध्ये आहेत त्या प्लेनला पॅरलल असलेल्या प्लेन मध्ये सी बार आणि डी बार आहेत. म्हणजे हे चारीच्या चारी पण वेक्टर कोप्लेनर आहे. कारण काय असतं, ए बार आणि बी बार तर कोप्लेनर आहे, सी बार आणि डी बार दे आर ऑल्सो कोप्लेनर, बट ए बार बी बार सी बार डी बार आर ऑल्सो कोप्लेनर. वाय? बिकॉज दे आर इन अ पॅरलल प्लेन. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त वेक्टर एकाच प्लेन मध्ये असतील किंवा ते पॅरलल प्लेन मध्ये असतील तर त्यांना आपण काय म्हणत असतो? कोप्लेनर वेक्टर. कळाली का कन्सेप्ट ऑफ कोप्लेनरिटी ऑफ द वेक्टर? ओके. आणि रिमार्क काय? एनी टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स इन अ स्पेस डिटरमाइन्स द प्लेन. जर तुमच्याकडे दोन इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स आहेत, स्ट्रेट लाईन नाही का याच्यात एरोच, ती लाईन आहे फक्त, इट इज नॉट अ स्ट्रेट लाईन. स्ट्रेट आहे पण लाईन नाही, दॅट इज द लाईन सेगमेंट, बिकॉज देर इज अ एंड. दोन्ही साईडने एरो असले पाहिजे. ठीक आहे. दोन इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन असतील तर त्या प्लेनला जनरेट करतात. कशाला जनरेट करतात? दे जनरेट्स द प्लेन. कसं बरं? दे जनरेट्स द प्लेन. प्लेन कसं जनरेट करतात हे बघा. असं सरफेस जनरेट करतात ना. प्लेन म्हणजे काय? सरफेस, बरोबर ना. दे जनरेट्स द प्लेन मीन्स व्हॉट? दे डिटरमाइन्स द प्लेन. डिटरमाइन द प्लेन. स्पेस मध्ये, हे अशा मोकळ्या स्पेस मध्ये जर दोन स्ट्रेट लाईन्स आहेत, समजा ह्या दोन स्ट्रेट लाईन्स, ह्या दोन स्ट्रेट लाईन पॅरलल आहेत, तरी पण करतात, तरी पॅरलल वेक्टर पण प्लेन जनरेट करतात. हे असं प्लेन. ठीक आहे. पण दोन स्ट्रेट लाईन जर इंटरसेक्टिंग असेल, असं इंटरसेक्शन करत असतील, तर हे काय बनलं? हे पूर्ण सरफेस बनवतात. हा जो बनला दॅट इज ऑल्सो द प्लेन. हे जे काही बनलं ना दॅट इज द प्लेन. कळतंय? सरफेस जनरेटर. प्लेन मीन्स अ सरफेस. टू स्ट्रेट लाईन्स, टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स generates the surface or generates the 2D plane. Plane is 2D, space is 3D. आता ह्या स्पेस मध्ये होत्या ना, हे कुठं आहे? स्पेस मध्ये आहे ना. स्पेस मध्ये कोणत्याही दोन स्ट्रेट लाईन आहेत. दीज आर कॉल्ड एज स्क्यू लाईन्स. पुढे जाऊन तुम्हाला कळेल स्क्यू लाईन्स म्हणजे काय. अशा दोन लाईन्स की ज्या एकमेकांना पॅरललही नाही, इंटरसेक्टही करत नाही. तुम्ही म्हणाला लाईन जर पॅरल नाही तर त्या इंटरसेक्टिंग असतात, असं शिकत आलेत ना आतापर्यंत. पण ते कधी? प्लेनवर. पण स्पेस मध्ये लाईन पॅरललही नाही, इंटरसेक्टिंगही नाही, अशा लाईनला आपण स्क्यू लाईन्स म्हणत असतो. ते आपण पुढे पाहूयात. बट इन दिस केस व्हॉट इज द रिमार्क? एनी टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स, एनी टू इंटरसेक्टिंग स्ट्रेट लाईन्स in a space, in a space determines the plane, determines a plane, generates a plane. काय जनरेट करतात? प्लेन जनरेट करतात. and plane is 2D, plane is 2 dimensional. okay, तर generator. so these two intersecting lines are also called as generators. generators, they generate the plane. कळतंय का? ह्या स्ट्रेट लाईन प्लेन जनरेट करतात. and plane is infinite. ओके, सरफेस इज इन्फानाइट, बरोबर ना. ओके, कारण स्ट्रेट लाईन इन्फानाइट असतात. आता थिअरम प्रूव्ह करू आपण. नेक्स्ट थिअरम. थिअरम काय? लेट a bar and b bar with the non-collinear vectors, a vector r bar is coplanar with a bar and b bar if and only if there exist unique scalars t1 and t2 such that r bar is equals to t1 times a bar plus t2 times b bar. हे वाटायला किती विचित्र वाटतंय ना तुम्हाला आता, बट
प्रूफ समजल्यावर तुम्हाला वाटेल अरे दिस इज व्हेरी सिम्पल. ओके, जर तुमच्याकडे दोन नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील, नॉन कोलिनियर वेक्टर, तुम्हाला माहिती नॉन कोलिनियर वेक्टर्स जनरेट द प्लेन. कोलिनियर पण करतात बट नॉन कोलिनियर जनरेट्स द प्लेन. ठीक आहे. मला पण एक प्रश्न आहे रे आता, पण तो प्रश्न विचारून पाहू. Can non-collinear vectors, can collinear vectors, sorry, vectors always generate planes? Can collinear vectors always generate a plane? आहे का वायफाय? कुठे इथं काय कनेक्टेड आहे ना? काय झालं? काय नाही प्रश्न. No, collinear vector do not always define a unique plane. Unique plane नाही define करत. They define line and an infinite number of planes can pass through that line. While they are non-collinear vectors, while any two non-collinear vectors are always coplanar and define unique plane. कळतंय का? हाच प्रश्न होता की जे नॉन कोलिनियर वेक्टर असतात ना, नॉन कोलिनियर वेक्टर म्हणजे काय? एक असा आणि एक असा. नॉन कोलिनियर म्हणजे नॉन पॅरलल. नॉन कोलिनियर म्हणजे काय? नॉन पॅरलल. मग त्यांना जर ट्रान्सलेट केलं तुम्ही तर मग ते इंटरसेक्ट करतात ना. समजा एक वेक्टर, अरे किती सिंपल कन्सेप्ट आहे ही. एक वेक्टर इथे आहे असा, दुसरा वेक्टर इथे आहे. मला सांगा हे नॉन कोलिनियर आहेत का? पॅरलल नाही म्हणजे नॉन कोलिनियर आहेत. एकाच लाईन ऑफ ऍक्शन वर नाही म्हणजे नॉन कोलिनियर आहे. आता मी काय करतोय, आपण आत्ताच काय पाहिलंय, अ वेक्टर कॅन बी ट्रान्सलेटेड एनीवेअर इन द स्पेस विदाउट चेंजिंग डायरेक्शन. चेंज होती का रे? विदाउट चेंजिंग द डायरेक्शन, विदाउट चेंजिंग द मॅग्निट्यूड आपण ट्रान्सलेट करू शकतो. आपण असं ट्रान्सलेट केलं सो दॅट दे आर बिकमिंग कोइनिशियल. आता मला सांगा यांनी प्लेन जनरेट केलं का? आता हे केलं ना प्लेन जनरेट. कसं? हे असं they are generated the plane. बरोबर ना? त्यांनी काय केलं? प्लेन जनरेट केलं. कळत आहे? म्हणजे टू नॉन कोलिनियर वेक्टर्स ऑलवेज जनरेट्स द प्लेन. ठीक आहे, अ प्लेन. आता थिअरम आपण पाहू. थिअरम काय? थिअरम इज if a bar and b bar be non-collinear vectors. कळतंय का मला नॉन कोलिनियर का म्हणावं लागलं ह्या थिअरम मध्ये? प्रत्येक गोष्टीचा आहे ना, म्हणजे असं नाही की स्टुडंट लेवलवर प्रत्येक गोष्टीचा एवढा पण विचार करून नाही चालणार, बिकॉज आपल्याला काही पीएचडी नाही करायची. पण अंडरस्टँड द मिनिंग की लेट ए बार अँड बी बार बी द टू नॉन कोलिनियर वेक्टर. नॉन कोलिनियर का म्हणलं असेल? हा, पॅरलल नाही आहे. ठीक आहे, म्हणजे जर नॉन कोलिनियर वेक्टर असले तर ते जनरेट करणार एका प्लेनला. तर त्यांनी सांगितलं की लेट ए बार अँड बी बार बी द टू नॉन कोलिनियर वेक्टर्स अँड आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. म्हणजे आर बारचा जो काही प्लेन आहे तोच ए बारचा आणि बी बारचा आहे. म्हणजे आर बार, ए बार अँड बी बार लाईज इन अ सेम प्लेन. तर ते म्हणतात की अ वेक्टर आर बार is coplanar with a bar and b bar if and only if
there exist unique scalars t1 and t2 such that t1 r bar is equals to t1 times a bar plus t2 times b bar. R bar is equals to t1 times a bar plus t2 times b bar. म्हणजे काय, हे पण इफ अँड ओनली इफ वाला प्रूफ आहे, दोन पार्ट मध्ये प्रूव्ह करावं लागेल. थिअरमचा अर्थ कळालाय का तुम्हाला अजून की नाही कळालं? दोन वेक्टर जर आपल्याकडे आहेत की जे नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत, तिसरा कोणताही वेक्टर आर बार हा त्या दोघांसोबत कोप्लेनर तेव्हाच असू शकतो जेव्हा दोन युनिक स्केलर एक्झिस्ट करतील, T1 आणि T2 युनिक स्केलर्स. इफ देर एक्झिस्ट युनिक स्केलर्स T1 आणि T2 सच दॅट त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन हे आर बारचे इक्वल असेल. आर बार इज इक्वल्स टू T1 टाइम्स A बार प्लस T2 टाइम्स B बार. कळतंय का? समजतंय सगळ्यांना? म्हणजे तीन वेक्टरला आपण कोप्लेनर कधी म्हणणार? ज्यावेळी तो तिसरा वेक्टर जो आर बार आहे किंवा दोन वेक्टर गिवन आहे, तिसरा वेक्टर त्या दोन वेक्टरशी कोप्लेनर कधी असू शकतो? ज्यावेळी तो तिसरा वेक्टर आर बार हा त्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशनच्या इक्वल असेल. कळतंय का? कळतंय तुम्हाला? तिसरा वेक्टर, जर तुम्हाला तीन वेक्टर दिले आणि म्हटलं की चेक करा की दे आर कोप्लेनर, मग तुम्ही कोणताही एक घ्या आणि दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन काढा, ए आणि बी, एकाला T1 म्हणा एकाला T2 म्हणा, आणि जर T1 आणि T2 युनिक असतील, सेम नसतील, ठीक आहे, सेम इन द सेन्स युनिक असतील, तर तुम्ही काय म्हणणार? तर तुम्ही म्हणणार की युअर टू वेक्टर्स आर मीन्स युअर थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर. समजतंय? ओके, लेट अस प्रूव्ह दिस. इफ पार्ट का पहिला ओनली इफ पार्ट? ओनली इफ पार्ट. ओनली इफ पार्ट मध्ये काय करावं लागेल? ओनली इफ पार्ट. सपोज काय करावं लागतं? इफच्या अगोदरचं जे काही आहे ते सपोज करावं लागतं, बरोबर? म्हणजे आपण म्हणू सपोज A bar and B bar are non-collinear vectors. Are non-collinear vectors. Non-collinear vectors. And R bar is coplanar with A bar and B bar. R bar is coplanar with A bar and B bar. म्हणजे आपण असं अज्युम केलं की चला आर बार हा कोप्लेनरच आहे असं मानूयात. मग आर बार जर कोप्लेनर आहे हे आपण सपोज केलं तर आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवावं लागेल की आर बार इज इक्वल्स टू T1 टाइम्स A बार प्लस T2 टाइम्स B बार. आणि इथं काय करावं लागेल आपल्याला? इफ पार्ट मध्ये काय कन्सिडर करावं लागणार? मला वाटतं हे ना अजून इकडे असलं पाहिजे. इफ पार्ट मध्ये काय सपोज करावं लागणार आपल्याला? सपोज R bar is equals to T1 times A bar plus T2 times B bar, where T1 and T2 are scalars. आता युनिक आहेत हे प्रूव्ह करण्यासाठी ह्या थिअरमचं एक्सटेन्शन, दॅट इज युनिकनेस, ठीक आहे ना, हे करावं लागतं युनिकनेस दाखवण्यासाठी. ठीक आहे, युनिक असं म्हटलंय ना, त्याच्यामुळे आपल्याला युनिकनेस दाखवावं लागते. आता मला इथं सांगा, याच्यासाठी आपल्याला एक फिगर बनवावी लागणार ह्या प्रूफ साठी. आपण काय म्हटलं? ए बार आणि बी बार कसे आहेत? नॉन झिरो, बरोबर, नॉन कोलिनियर वेक्टर्स. कसे आहेत? नॉन झिरो नॉन कोलिनियर वेक्टर्स. मग समजा माझ्याकडे हे दोन वेक्टर्स आहेत,
हा पहिला वेक्टर, हा दुसरा वेक्टर. ठीक आहे, किंवा थोडे मोठेच घेऊ आपण. एक्सटेंड कसं करायचं रे? हे दोन वेक्टर्स, दिस इज ए बार, दिस इज बी. दोन वेक्टर कसे आहेत? नॉन कोलिनियर आहेत. नॉन कोलिनियर असतील तर 101% ते काय असतात? कोप्लेनर. टू नॉन कोलिनियर वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. ओके, पण आपल्याला ते दोन नॉन को पहा, ते नॉन कोलिनियर आहेत. ए बार अँड बी बार आर नॉन कोलिनियर. तुम्ही लक्षात ठेवा, टू नॉन कोलिनियर वेक्टर्स, टू नॉन कोलिनियर वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लेनर. आपलं प्रूफ काय हे नाही की ए बार आणि बी बार कोप्लेनर आहे हे दाखवा. आपल्याला हे दाखवायचं की ए बार आणि बी बार कोप्लेनर आहेच, पण तिसरा वेक्टर आर बार हा ए बार आणि बी बार सोबत कोप्लेनर आहे. आणि जर कोप्लेनर आहे तर मग त्या आर बारला कशाच्या इक्वल राहावं लागेल? T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बारच्या, वेर T1 अँड T2 आर युनिक स्केलर्स. ठीक आहे, मग पहा ए बार आणि बी बार मी काढला. आता थोडस डोकं लावा आणि मला सांगा T1 टाइम्स ए बार काय येईल बरं? व्हॉट इज T1 टाइम्स ए बार? T1 टाइम्स ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. बरोबर, मग T1 टाइम्स ए बार हा जर स्केलर मल्टिपल ऑफ ए बार आहे तर इट शुड बी अलॉंग ए बार. पाहिलं ना आपण K टाइम्स ए बार आणि ए बार एकाच, त्यांची डायरेक्शन सेम असते. बरोबर ना, त्यांची डायरेक्शन कशी असते? सेम. लेट अस कन्सिडर दिस ॲज T1 टाइम्स ए बार. याला काय कन्सिडर करा तुम्ही? छोट होईल जास्त. लेट अस से दिस इज T1 टाइम्स ए बार. हा काय तुमचा? T1 टाइम्स ए बार. आणि दिस इज युअर T2 टाइम्स बी बार. T1 टाइम्स ए बार वरच अलॉंग ए बार असेल की नाही? दोघांची डायरेक्शन सेम असेल की नाही? सेम असू शकते किंवा एक्झॅक्टली अपोजिट असू शकते. लेट अस कन्सिडर T1 अँड T2 इन दिस केस टू बी पॉझिटिव्ह. T1 टाइम्स ए बार हा असेल, आणि ग्रीन ने लिहू आपण आता म्हणजे समजून घ्या. T1 टाइम्स ए बार आणि T2 टाइम्स बी बार काय असेल? हा असेल. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वापरा आणि मला सांगा T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बार कशाच्या इक्वल? अरे डोकं लावा ना इथं, कशाला पेजेस उचलताय? पॅरलेलोग्राम लॉ मध्ये काय करत असतो आपण? काय करत असतो? पॅरलेलोग्राम बनवत असतो या दोन वेक्टरला कन्सिडर करून. बरोबर, मग पॅरलेलोग्राम कसा बनणार? असा बनेल. असा पॅरलेलोग्राम बनेल. मग मला सांगा T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बार बाय युजिंग पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन कसा येईल? हा येईल का? जॉमेट्रिकली सांगा. इट इज अलॉंग द डायगोनल. इट इज अलॉंग द डायगोनल. दिस इज युअर T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बार अँड दॅट इज युअर आर बार. हा काय तुमचा? आर बार इज इक्वल्स टू कळतंय का? आपण काय अज्युम केलंय? आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. हे आपण काय केलंय? अज्युम केलंय. मला सांगा आर बार जर ए बार आणि बी बार सोबत कोप्लेनर असेल तर आपण हे प्रूव्ह करू शकलो का की आर बार हे T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बारच्या बरोबर आहे? कळतंय? इझी आहे का? ओके.
आणि इकडं काय इफ पार्ट मध्ये पहा, इफ पार्ट मध्ये मला सांगा आपण काय कन्सिडर करतोय, आर बार इज इक्वल टू टी वन टाइम्स ए बार प्लस टी टू टाइम्स बी बार. ठीक आहे, आर बार कशाचे इक्वल आहे, टी वन टाइम्स ए बार प्लस टी टू टाइम्स बी बार. आणि मी तुम्हाला हे ऑलरेडी सांगितलेलं ना रे, टी वन टाइम्स ए बार टी टू टाइम्स बी बार आणि त्यांचं ऍडिशन त्यांचं सबट्रॅक्शन हे एकाच प्लेन मध्ये लाय करतात. ए बार बी बार, ए बार प्लस बी बार, ए बार माइनस बी बार लाइज इन अ सेम प्लेन. ठीक आहे, ओके. आर बार इज, हा मग इथं काय, सपोज आर बार इज टी1 टाइम्स ए बार प्लस टी2 टाइम्स बी बार वेअर टी1 अँड टी2 आर स्केलर्स. मग इथं आपल्याला प्रूव्ह करायचंय की आर बार इज कोप्लेनर विथ टी1 टाइम्स ए बार अँड टी2 टाइम्स बी बार. मग ह्या दोन गोष्टी. ओके, आणि युनिकनेस हे ऑलरेडी पहा, ए बार आहे बी बार आहे, हा टी1 टाइम्स ए बार, हा टी2 टाइम्स बी बार, बरोबर. सपोज आर बार इज कोप्लेनर, हे पहिल्यांदा आपण सपोज केलं. आणि मग आपल्याला हे जर सपोज केलं की आर बार इज ए बार प्लस बी बार, तर काय दाखवायचं असतं, आर बार इज इक्वल्स टू टी1 टाइम्स ए बार प्लस टी2 टाइम्स बी बार, बरोबर. आता मग आपण हे काय दाखवलं, बाय पॅरलोग्राम लॉ वी हॅव शो दॅट आर बार इज इक्वल्स टू टी1 टाइम्स ए बार प्लस टी2 टाइम्स बी बार. आणि इफ पार्ट मध्ये काय, त्याला सपोज केलं आपण आणि आपल्याला दाखवायचं आर बार ए बार आणि बी बार हे कोप्लेनर आहे. मग एक ह्याच्यासाठी सिंपल नोट की जी मी तुम्हाला सांगितली, आर बार इज इक्वल्स टू टी वन टाइम्स ए बार आणि टी टू टाइम्स बी बारच्या इक्वल आहे. तर मला सांगा, ऍज आर बार इज इक्वल्स टू टी वन टाइम्स ए बार प्लस टी टू टाइम्स बी बार. म्हणून मी तुम्हाला सांगतोय प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवा. ज्यावेळी मी म्हणलं होतं की सी बार इज इक्वल्स टू किंवा ए बार प्लस बी बार, ए बार मायनस बी बार, ए बार आणि बी बार हे चारीच्या चारी पण काय असतात, एकाच प्लेन मध्ये असतात. ज्यावेळी आपण ट्रायंगल्स लॉ शिकलो होतो त्यावेळी ए बार आणि बी बार जर नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील तर ए बार प्लस बी बार, ए बार मायनस बी बार आणि ए बार बी बार हे एकाच प्लेन मध्ये असतील. मग मला सांगा आर बार काय, आर बार इज द addition of these two vectors. So r bar t1 times a bar and t2 times b bar are in a, hence r bar t1 times a bar and t plus कार्य हे वेगवेगळे वेक्टर्स आहेत. r bar t1 times a bar and t2 times b bar are in the same plane किंवा r coplanar, r coplanar. मग मला सांगा T1 times A bar and T2 times A bar, T1 times A bar and A bar are collinear as T1 times A bar and A bar are collinear. T2 times B bar and B bar are collinear. म्हणून म्हणतोय कन्फ्युजन नाही ठेवायचं, म्हणून इतक्या हळूहळू आपण घेतोय. एखादा वेक्टर आणि त्याचा स्केलर मल्टिपल कोलिनियर असतो, म्हणजे टी1 टाइम्स ए बार आणि ए बार कसे कोलिनियर. ठीक आहे, टी2 टाइम्स बी बार आणि बी बार हे पण कसे आहेत, कोलिनियर. हे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे. मग हे जर असं आहे तर मग मला सांगा ए बार आर बार आणि बी बार पण कोलिनियर को प्लेनर असतील का. इथं आपण काय म्हटलं, आर बार टी1 टाइम्स ए बार आणि टी2 टाइम्स बी बार आर को प्लेनर, एकाच प्लेन मध्ये लाई करतील. आता ए बार आणि टी1 टाइम्स ए बार, बी बार आणि टी2 टाइम्स बी बार हे कसे आहेत, कोलिनियर. तर मग आर बार ए बार आणि बी बार हे कोप्लेनर असतील का. म्हणून म्हणा की हेन्स आर बार ए बार and b bar are coplanar, are also coplanar vectors. पहा, हे अज्युम केलं, सपोज केलं आणि हे प्रूव्ह केलं. आता हे अज्युम केलं की आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. सो बाय parallelogram law of vector addition, मग इथं तुम्हाला असं काहीतरी नावं वगैरे द्यावी लागतात हा यांना.
हा, त्यांनी कसं केलंय की हा ओ ए ओ ए बार इज ए बार, ओ बी बार इज बी बार, हा देन आर बार इज दिस, ह्याला पीएम म्हणलंय, ठीक आहे ना. मग ते म्हणले की लेट ए बार इज अलॉंग ओ ए बार, ठीक आहे ना, अलॉंग ए ओ ए, बी बार इज बी अलॉंग ओ बी, बरोबर. अँड गिवन वेक्टर आर बार विथ इनिशियल पॉइंट ओ, आर बार हा गिवन वेक्टर आहे, कळत आहे का. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जर सांगायचं झालं तर ही फिगर पुन्हा काढून सांगतो. ए बार, बी बार and any third vector coplanar with them is r bar. मला सांगा हे असे जर असते तर एक वेक्टर असा आहे, एक वेक्टर असा आहे आणि एक वेक्टर असा आहे, तीन वेक्टर कोप्लेनर आहेत का, एकाच प्लेन मध्ये आहेत का. मी काय करतोय, मी वापरतोय फ्री वेक्टरची कन्सेप्ट. मी काय वापरतोय, फ्री वेक्टरची कन्सेप्ट. आणि फ्री वेक्टरची कन्सेप्ट वापरून काय करतोय, तिघांचा इनिशियल पॉइंट काय करून घेतोय, ए बार आणि बी बार कसे आहेत, नॉन कोलिनियर. म्हणून मला काय करायचं असतं, म्हणून मी त्यांना दोघांना काय, म्हणजे ते दोघं काय करतील, प्लेन जनरेट करतील. आणि मग त्या प्लेन मध्ये आर बार मी काय करतो, कन्सिडर करतो की हे तिन्ही पण कोप्लेनर आहे असं कन्सिडर करतो, सपोज करतो. म्हणजे हा काय आर बार, हा काय ए बार, आणि हा काय बी बार. हा ओ असेल इनिशियल पॉइंट, हा ए असेल आणि हा बी असेल, ठीक आहे. कळतंय. आता मी काय करतोय, ह्या पॉइंटला मी म्हणतोय समजा पॉइंट आर, लेटस से पॉइंट आर किंवा पी, पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर. नेहमी लक्षात ठेवा, पुढे जाऊन आपण म्हणणार आहे पी हॅव्हिंग पोझिशन वेक्टर आर बार. ह्या पॉइंटला पी म्हणतोय. आता ह्या पी पॉइंट वरून म्हणजे इथे एक पॅरलेलोग्राम बनवण्याचा ट्राय करतोय मी, कळतंय का. हा पूर्ण ए बार आहे, पूर्ण काय ए बार आहे, आणि हा पूर्ण बी बार आहे. पण मी काय करतोय इथं, एक पॅरलोग्राम बनवला. पॅरलोग्राम कसा बनवायचा, ह्या ओ ए बारला पॅरलल किंवा ए बारला पॅरलल लाईन मारा इथं, आणि ओबी बारला पॅरलल लाईन मारा इथं. पॅरलोग्राम बनला. आता सांगा हा काय, हा पॉइंट, याला समजा एम नाव द्या, याला एन नाव द्या. आता मला सांगा, तुम्ही जर ओएम ला वेक्टर मध्ये कन्वर्ट केलं तर तो ओएम बार बनेल. त्या ओएम बारला आपण काय म्हणूयात, T1 टाइम्स ए बार म्हणूयात. काय म्हणूयात, का, कारण इट इज अलॉंग ए बार. मग कोणताही वेक्टर जो ए बारच्या अलॉंग आहे म्हणजे तो कोलिनियर टू ए बार आहे. एनी वेक्टर कोलिनियर टू ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ ए बार. आता हा जो वेक्टर ओ एन बार आहे, हा इट इज अलॉंग वेक्टर ओ बी बार, बी बार. मग या वेक्टरला तुम्ही काय म्हणाल, T2 टाइम्स बी बार, कारण हे आपल्याला दाखवायचं म्हणून T1 आणि T2 घेतले ना. मग मला सांगा, बाय पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन हा आर बार काय बनेल, आर बार इज इक्वल्स टू T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बार. आणि हे तुम्हाला म्हणायचं की लेट द वेक्टर ए बार इज अलॉंग ओ ए बार, ठीक आहे. वेक्टर ओ बी बार, वेक्टर बी बार इज अलॉंग ओ बी, आर बार विथ एनी वेक्टर विच इज कोप्लेनर टू बोथ ए अँड बी. कारण इथं आपण सपोज केलंय ना की आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार, तर आपल्याला आर बार घ्यावा लागेल ए बार आणि बी बारला कोप्लेनर. कळतंय. मग आपण आर बार कोप्लेनर घेतला याला, कळतंय. मग आपण हे प्रूव्ह करून दाखवलं की आर बार इज इक्वल्स टू T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बार आहे. इथं आपण सपोज केलं की आर बार इज इक्वल्स टू T1 टाइम्स ए बार प्लस T2 टाइम्स बी बार आहे. आणि कन्सेप्ट ऑफ ऍडिशन लॉ, ओके, वेक्टर ऍडिशनचे लॉ, आपण हे प्रूव्ह केलं की हे तिन्ही पण कसे आहेत, कोप्लेनर. लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन वरून आपण हे काय केलं, प्रूव्ह केलं की आर बार ए बार आणि बी बार कोप्लेनर आहेत. कळतंय. आणि म्हणून ह्यांना आपल्याला नॉन कोलिनियर कन्सिडर करावं लागतं.
कारण नॉन कोलिनियर वेक्टरच आपल्याला प्लेन जनरेट करून देतील. कळत आहे का? आपल्याला प्लेन जनरेट करून देईल ना नॉन कोप्लेनर वेक्टर्स, नॉन कोलिनियर वेक्टर, सॉरी, नॉन कोलिनियर वेक्टर्स आपल्याला प्लेन जनरेट करून देतील. कळत आहे? ओके. And T1 and T2 are scalars that we know. आता युनिकनेस मध्ये पहा, युनिकनेस पण सोपी आहे. युनिकनेस मध्ये काय करतो आपण? तुम्ही म्हणले ना, काय होतंय तुम्हाला? तर T1 T2 R, T1 and T2 belongs to R म्हणा. आता युनिकनेस मध्ये काय करायचंय? युनिकनेस डायरेक्ट ऍज इट इज घेतो. युनिकनेस मध्ये म्हणायचंय की तुम्हाला, चला ह्या आर बारला तुम्ही T1 टाइम्स A बार प्लस T2 टाइम्स B बार पण म्हणू शकता, आणि आर बारला S1 टाइम्स A बार प्लस S2 टाइम्स B बार पण म्हणू शकता. कारण युनिकनेस दाखवायचं तर आपल्याला हे कॉन्ट्राडिक्शन करावं लागेल की आर बारला तुम्ही T1 टाइम्स A बार प्लस T2 टाइम्स B बार असंही म्हणू शकता, किंवा आर बारला S1 टाइम्स A बार प्लस S2 टाइम्स B बार असं पण म्हणू शकता. आता तुम्ही काय करताय? आता तुम्ही 1 मधून 2 किंवा 2 मधून 1 मायनस करताय. दोन्ही साइड मायनस होतील. आर बार मायनस आर बार इज 0 बार. आणि हे काय बनलं? T1 मायनस S1 टाइम्स A बार प्लस T2 मायनस S2 टाइम्स B बार. मग मला सांगा, T1 मायनस S1 टाइम्स A बार प्लस T2 मायनस S2 टाइम्स B बार 0 बार येते. कन्सिडर तर आपण हे दोन वेक्टर नॉन कोलिनियर केलेत. दोन वेक्टर नॉन कोलिनियर आहेत, ए बार बी बार नॉन कोलिनियर आहेत, तरी पण त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 बार येते. दोन वेक्टर नॉन कोलिनियर आहेत, तरी पण त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 बार येते. म्हणजे ऍट द सेम टाइम T1 minus S1 is equals to 0 and T2 minus S2 is equals to 0. That is T1 is equals to S1 and T2 is equals to S2. म्हणजे T1 is equals to S1 आणि T2 is equals to S2 आपल्याला हे सांगतंय की there is a uniqueness. म्हणजे हे हा जो काही वेक्टर आर बार आहे ना, त्याला T1 टाइम्स A बार प्लस T2 टाइम्स B बार असंच लिहायचं. कारण जर तुम्ही S1 टाइम्स A बार प्लस S2 टाइम्स B बार असं पण लिहू शकतो असं जर म्हटले, तर युनिकनेस हे सांगतं की T1 इज S1 आणि T2 इज S2. म्हणजे T1 आणि S1 मध्ये काहीच फरक नाहीये. कळतंय का? अँड दॅट युनिकनेस, देअरफॉर युनिकनेस फॉलोज. कळतंय का? समजलं का? हे समजून सांगू तुम्हाला? ओके, समजून सांगतो. काय किती वेळ लागणार आहे, कारण हे बुक मधलं व्यवस्थित नाही समजणार. सपोज अरे 1 मिनिट राहिलंय फक्त. सपोज R bar is equals to T1 times A bar plus T2 times B bar can also be written as or expressed as R bar is equals to S1 times of A bar plus S2 times of B bar. हाँ, ठीक है? That is R bar is equals to T1 times A bar plus T2 times B bar. Say equation number 1. R bar is equals to S1 times A bar plus S2 times B bar. Say equation number 2. Okay? Equation number 2. Subtract 2 from 1 किंवा 1 from 2. तुम्हाला जे करायचंय ते करा. बुक मध्ये जसं केलंय तसंच नका करू. 2 from 1 किंवा 1 from 2 करा. Hence 0 bar is equals to R bar मधून R bar गेला 0 bar. T1 टाइम्स A बार मधून S1 टाइम्स A बार गेला T1 मायनस S1 टाइम्स A बार, आणि T2 बार मधून S2 बार गेला T2 minus S2 times B bar. As A bar and B bar are non-collinear,
A bar and B bar are non-collinear and still their linear combination is 0. Still their linear combination is 0 bar. मग corollary number 1 of theorem number 1 काय? If A bar and B bar are not collinear and m times A bar plus n times B bar is equals to 0 bar, then m is equals to 0 and n is equals to 0. As A bar and B bar are non-collinear, hence T1 minus S1 is equals to 0 as well as T2 minus S2 is equals to 0. Hence, or that is T1 is equals to S1 or S1 is equals to T1. असे लिहा. S1 is equals to T1 and S2 is equals to T2. Therefore, R bar is equals to T1 times A bar plus T2 times B bar only. Therefore, uniqueness follows. Therefore, uniqueness follows. कळलं? So that is all about the theorem. आता आज जेवढं काही पाहिलंय तेवढं व्यवस्थित करून यायचं. ठीक आहे? व्यवस्थित करून यायचं म्हणजे सगळ्या कन्सेप्ट. नाही तर उद्या जर विचारलं अरे कोलिनियरिटी ऑफ द वेक्टर्स म्हणजे काय, कोलिनियर वेक्टर म्हणजे